दिनांक 4/5/2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुर्नेवाडी गावच्या हद्दीत मिसाळ वस्ती या ठिकाणी राहणारे प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ हे एक वृद्ध दाम्पत्य आहेत. ते घरात असताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास यातील अनोळखी आरोपींनी त्यांच्या घराच्या सोफ्याची ग्रिलची कडी हातात घालून काढली आणि चाकूचा धाक दाखवून सदर वृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेले होते. सदरची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशननी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी यांच्याकडून माहिती घेतली आणि तात्काळ आरोपीचा शोधही सुरू केला. यातील फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, LCBचे PI विश्वजित घोडके यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पोलीस म्हसवडचे प्रभारी अधिकारी पोमन साहेब आणि LCBचे PSI शिंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली आणि त्यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना 48 तासातच यश आलेलं आहे आणि यातील एकूण 7 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे. त्यापैकी 2 विधिसंघर्षित बालकं निष्पन्न झालेली आहेत. सदरचे 5 मोठे वयाने मोठे आहेत आरोपी आणि 2 विधिसंघर्षित बालकं आहेत. त्यांना सगळ्यांना अटक केल्यानंतर त्यांची आता 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. सदर आरोपींच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यात 72,000चे एकूण दागिने गेलेले होते सोन्याचे आणि रोख रक्कम. त्यापैकी सुमारे 65,000ची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात एक वापरलेली एक मोटरसायकल जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी दादा बुदावले, संजय बुदावले, महादेव बुदावले, हर्षद बुदावले, ऋतिक बनसोडे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI वाघमोडे साहेब करीत आहेत.